तर नमस्कार मंडळी, मी सौरभ सालवी आपल्या सर्वांचं स्वागत करतो एका मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती कोण जर नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आपण आज जाणार आहोत मित्रांसोबत फार्म हाऊसला। तर मित्रांनो, खूप दिवसानंतर आपला योग आलेला आहे मित्रांसोबत फार्म हाऊसला जाण्यासाठी। तर खूप दिवसांनी जाणार आहोत तर मित्रांसोबत आहे ना। तर सर्वांना जर काय टाईम नसतो, त्यासाठी मित्रांनो आपण आज हे करणार आहोत। तर सर्वांच्या कामाच्या व्यापामुळे जर सर्व कंटाळलेले असतात, फर्स्ट शिफ्ट नाईट शिफ्ट करून वगैरे सर्व आज आपण जाणार आहोत। चला जाऊया, भेटूया मित्रांनो। तर मित्रांनो, बघू शकता आपले सर्व फंटर आहे। तिकडं सुजित आहे, सत्यवान आणि तुषार आहे पाठीमागून, आणि पुढे आपले चालले आहेत मित्र। तर मित्रांनो, बघू शकता आपले सर्व फंटर आलेले आहेत। हे आपले दोघं अजून पार्टनर लग्नाला जाताच की काय, आणि हे दोघं फालतं फंटर पार्टनर। चला फायनल गोरेगाव स्टेशनला पोहोचलो। स्टेशनला बघू शकता सर्व तुम्ही गर्दी आहे। सिद्धू आपला आहे, सिद्धू आपल्यासोबत आलेला आहे। सिद्धू हाय बाबा, कसा आहे बघ असा। हा तो तर एक्साइट आहे, त्याला कधी जातो असं। आम्ही आता अंधेरी स्टेशनला धानून त्यांची वेटिंग करतोय। आपले सर्व मित्र बघू शकता, सर्व वेटिंगला विषय पाठीमागे आपल्या। तर मित्रांनो, फायनली सफाळा स्टेशनला पोहोचलं। ट्रेनमध्ये जर एवढी गर्दी होती ना, ते काय सांगू नका। आमचे मेकअप स्टाफ घुसले गेलेले आहेत। घरने येताना आम्ही चांगले मेकअप वगैरे करून आलेले। केस बॅग फाटलेली आहे आमची, बघू शकता। एवढे बघू शकता जे एवढे माणसं आहेत ना, इकडनं एवढे दादर मार्केटमध्ये जातात भाजी वगैरे आणायला। तर एवढ्या ट्रॅव्हलिंगमधनं ते कसे ट्रॅव्हलिंग करतात काय माहिती। आता आम्ही गाडीची वाट बघतो मित्रांनो, आपण गाडी कुठे येते। तर आपण सर्व एका साईडला वगैरे बघूया थोड्या गाडीसाठी। बघू शकता सर्वांना आपल्याला ताण लागलेले आहे, ते पाणी वगैरे पित आहेत। सर्वात आपल्या गाडीची वाट बघते आहेत। आपली गाडी कुठे आहे रे? येते 10-15 मिनिटं, 10 मिनिटानंतर गाडी येते। सिद्धू आहे, मग पुढे जाऊया। तर बघूया आपल्या सफाळा स्टेशनच्या बाहेर येतो आम्ही। एवढी गर्दी होती ट्रेनला काय सांगू नका मित्रांनो, खूप गर्दी होती। गाडी आलेली आहे पुढे। चला तर आपण बघूया गाडीमध्ये सर्वजण खुश आहेत। बघूया आपला फोनवर बोलत आहे। तर आपण गाडी जरा पुढे नेलेली आहे, तर ट्रॉफिक असल्यामुळे गाडी थोडी आपली पुढे घेऊन गेलेली आहे। तर आपल्याला पुढे बोललेली आहे, मग दाखवतो गाडी कुठे नेली आहे। चला जाऊ आपण। तरी आपल्याला 15 ते 20 मिनटं लागतील जायला। तर चला, ते गाडी कुठे नेली आहे बघूया। तेव्हा इथं फिरून वळून लावलेली आहे। गाडी आलेली आहे बघू शकता। हे बघा, हे पहिल्याच नंबर लावलेला आहे गाडीमध्ये। बघूया गाडीमध्ये, मी पण पुढे बसतो जरा। बघूया नंबर सर्व लावलेले आहे। गाडी इको आहे मित्रांनो। मित्रांनो, आम्ही थांबलोय थोडं। दादा काहीतरी ड्रायव्हरचा काम होता। यांचं हे भाषण आहेत ना, ते बोलतात आपल्याकडचे लोक इकडे जास्त थांबतात। कोण थांबलेत त्यांना काय माहिती, त्यांच्या कोणतरी नातेवाईक डिस्कस करते। ऋतिक आहे इकडे, निहार आहे आपला। इकडे कॉर्नरला कोण आहे, 101 आयटम आहे।
तर मित्रांनो आम्ही फायनली पोहोचलो आहोत फार्म हाऊसला. तर बघू शकता आपले सर्व. तर मित्रांनो आम्ही आलो आता फार्म हाऊसच्या बाहेर आहोत गेटवरती. आपली मुलं सर्व तिकडे आहेत बाहेर. तर बघू शकता ते सर्व इंचा एक नंबर आहे. गावचा व्ह्यू आहे मित्रांनो. तर इकडे या साईडला बघू शकता एक नंबर. तर चला आपण गेटच्या आतमध्ये एंट्री करूया. मित्रांनो बघू शकता गेटच्या बाहेर. फायनली आम्ही फार्म हाऊसला पोहोचलेलो आहोत. तर बघूया तुम्ही नजारा बघूया कसा येतो एकदम. बघू शकता एक नंबर आहे फार्म हाऊस. आपण एंट्री वगैरे केलेलं आहे. तर चला आज कोण पब्लिक जास्त दिसत नाही वाटतं. तर जाऊया. आपली मित्रमंडळी सर्व पुढे गेलेले आहेत. तर आपण जाऊया. फार्म हाऊस आहे पाटील फार्म हाऊस आहे मित्रांनो. गेल्या वर्षी आम्ही ह्याच फार्म हाऊसला आलेलो, पण ह्या फार्म हाऊसला 31ला आलेलो. तर यंदा आम्ही लवकर आले. तर आपले मित्र बघू शकता मित्र सर्व वरती जाऊन पण आले. तर आपण आता एंट्री करतो आतमध्ये. तर इकडे सर्व किचन वगैरे आहे. आपल्या जेवणाची सोय आहे. तर आपण मित्रांनो पहिला आहे ना दाखवतो तुम्हाला सर्व कसं नाही. तर मित्रांनो बघू शकता छोटासा फार्म हाऊस आहे पण एक नंबर आहे बघण्यासारखा. खूप काही आहे फिरण्यासारखा. तर बघू शकता इकडे सर्व गार्डन व्यवस्थित बसण्यासारखी वगैरे जागा आहे. मस्त एकदम गावचा व्ह्यू दिसतो मित्रांनो. गाव आल्यासारखं आपला मन रमतो आणि तसं ह्या साईडला मन रमतो. तर चला आपण पहिला ते मित्रांनो फ्रेश होऊन घेऊया थोडा. हे सर्वांच्या मित्रांच्या चेहऱ्यावरती आनंद बघू शकता. ते आता फायनली पोचलेले आहेत. तर त्यांचा आनंद आहे ना त्यांच्या गगनावर मावत नाही. तर आता बघूया. तर आपण जरा थोडा फ्रेश होऊया. तर चला मित्रांनो आपल्या रूमवरती जाऊया. गेल्या वर्षीचीच रूम आहे मित्रांनो. थोडं आपण फ्रेश होऊन घेऊया. आपण या ट्रेनच्या दगदगीमुळे आहे ना आपल्या मेकअपची वगैरे सर्वांची चेहऱ्याची वाट लागली आहे. तर आपण फ्रेश होऊया. मस्त थोडा टाइम नाश्ता वगैरे करायला जाऊया. चला आपण आतमध्ये आपल्या चेंजिंग रूममध्ये जाऊया सर्वजण. चला जाऊया. चला मित्रांनो आपण जरा थोडं फ्रेश वगैरे झालेलं आहे. आता आपले मित्र वगैरे सर्व गेलेले आहेत स्विमिंग पूलमध्ये. तर आपण पण जाऊया. पाय सरतात रे बाबा. सावकाश थोडा स्विमिंग पूलचा आनंद घेऊया. थंडी पण लागते बाबा इकडे त्या साईडला थंडी लागते. आपण जाऊया मस्त जरा स्विमिंग पूलमध्ये. चला मला दाखवतोय आपली मंडळी स्विमिंग पूलमध्ये पोहत आहेत. तर थोडा आपण पण एन्जॉय करूया त्यांच्यासोबत. चला थंडी लागते ना मित्रांनो. आज रात्री मला वाटते जास्त थंडी पडेल कारण थंडीचा या साईडला खूप प्रमाण आहे. तर थंडी पण खूप पडते. हे बघा हे तर गेलेत फुगले पाण्यामध्ये. आपण पण जाऊया. हे बघा कसे पोहतायत फुगतायत पाण्यामध्ये आल्या. तर ते रात्री थंडीने आहे ना हा फुगटणार आहे. हे बघा पाणी एवढा गार आहे ना त्याला सांगू ते म्हणा. इकडं पोज बीज मारतायत मस्त एक नंबर. मग इथं आल्यावर थंडी लागायला लागली मजबूत. ते पोजिंग चालू आहेत आणि ते तिकडं थंडी लागते तरी पण आपले चाललंय. ते तिकडं थंडा मारतात. 2 उड्या मारतायत तरी पण कापताय. आपला ऋषी बघा उडी मारतोय. ऋषी पाण्यात जाण्याची एकदाच गेलो बाद झाला. तो सांगतोय पाण्यात जाण्याची कॅपॅसिटी नाही. म्हणजे पाणी पण एवढा थंड आहे तरी पण हे पोहताय. तुम्ही बघू शकता. मला वाटतं रात्री हातून ओली करणार आहे. मी तर नाही मित्रांनो. आपण आधीचं काही पोहलेलं नाही. यांचा थोडा अंदाज घेतलाय मित्रांचा. कारण थंडी पण जास्त आहे आणि पाणी पण थोडं थंड आहे. तर आपण तोपर्यंत आहे ना नाश्ता वगैरे करून घेऊया. कारण हे आपले सर्व पाठीमागं पोजिंग आहे. पोजिंग प्लेअर आहेत. ते जिमला जाणार आहेत. ते पोजिंग ते प्रॅक्टिस करत आहेत. तर आपण त्याला थोडासा नाश्ता करून घ्या. नाश्ता करून झाल्याच्या नंतर आपण परत इकडे येऊया. तर आपला बिल्डर बघू शकता मेहू रेवाले. बायसेप मजबूत आहेत. हे सर्व बिल्डर हे चला नाश्ता करूया. तिकडनं आपल्याला टायमिंगची ऑर्डर आलेली आहे मित्रांनो. नाश्ता करायला थंडी मित्रांनो आज थंडी पडणार आहे ना. ती एक नंबर पडणार आहे थंडी. तर बघू शकता इकडे मित्रांनो आपण नाश्ता करायला जाऊया. थोडा नाश्ता करूया. वाजलेले आहेत किती 6 साडेसहा वाजलेले आहेत. थोडा नाश्ता करूया. नाश्त्याला बघूया काय काय आहे. बायसे बापून चला बघूया. आपली इकडे आणि आपला कांदा पोहे घेते. मला पण घे. तर कांदा पोहे घ्या मित्रांनो. एकदम भारी फार्म हाऊस वाला टेन्शन नाही. चला कांदा पोहे खाऊया आपण. आता एक राऊंड झालेला आहे
मित्रांनो या तोपर्यंत आपण नाश्ता करून घेऊया. जरा हलकासा पोटामध्ये आजार, जरा नाश्ता करूया, तुम्ही पण या. तर मित्रांनो आपला नाश्ता करून झालेला आहे. आपला अक्षय बघा पाठीमागं थंडीने कुरपडलेला आहे. शेकोटी लावायला लागते सांगते. आपला आता जेवायचा टाइम झालेला आहे. अजून थोडा जेवायला जाऊया. चला जेवायला बघूया काय काय आहे. तुला भूक लागले जेवायला जाऊया आपण. आता जेवायला बघूया काय काय आहे. काय आहे घावणं काय भाकरी की घावणं भाकरी आहे. दादा वाढतोय आणि आपला सूरज भाऊ आहे. आपलाच आहे. दादा पण आपलाच आहे. चिकन आहे. अंडा कधी आहे. राईस भात झालं एवढं किती खाणार आहे. पुढे तर बघूया डाल बिला भावानो डाल आपल्या सूरज भावानी बनवले एक नंबर बघू शकता. काय बोलतो पनीर चिकन. तर सर्वजण बसले मित्रांनो जेवायला. आता आपण जेवायला बसूया. चला त्यांनी सर्वांनी ताटं घेतलेले आपल्याच बाकी आहे. जेवायला घेऊया. तर मित्रांनो आता आम्ही खूप धमाल करतोय. चालू आपले अजून नाश्ता बाकी आहे. थोडा घेत आहेत जरा थोडा जमले मित्र आपले. पदरडवा मित्रांनो बघू शकता आपण आहे ना आता नाचून वगैरे झालेलं आहे. तर आता आपण जरा थोडा झोपायला जाऊया. आणि थंडी पण खूप पडते. तर चला मित्र आपण सकाळी भेटूया. तर बाय.